लग्नाला फक्त 3च महिने झाले होते, पण या जोडप्याबरोबर असं काही घडलं ज्याच्याबद्दल कोणी कल्पनाही करू शकत नाही. आशिष आणि अंजली हे दोघंही रात्री जेवण केल्यानंतर फिरण्यासाठी जायचे. 7 तारखेला संध्याकाळी जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडले. रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीला आशिष आणि अंजली हे दोघंही बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. तो व्यक्ती तात्काळ या जोडप्याकडे धावत गेला, त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या व्यक्तीच्या लक्षात आलं, हे तर त्यांच्या शेजारी राहणारे आशिष आणि अंजली आहे. त्याने तात्काळ आशिषच्या घरच्यांना याबद्दल माहिती दिली. घरचे आले, तात्काळ दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण आशिषवरती उपचार करण्याअगोदरच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तर पत्नी अंजली याच्यावरती उपचार झाले, ती शुद्धीवरती आली. अंजलीने सांगितलं, आम्ही रोजच्या सवयीप्रमाणे फिरण्यासाठी गेलो, तेव्हा रात्रीच्या वेळेस एक गाडीने आम्हाला धडक दिली. त्यांनी आमच्या दोघांनाही मारहाण केली आणि माझ्या अंगावरचं सोनं ते घेऊन गेले. आत्ताच लग्न झालेल्या आशिषचा असा दुर्दैवी मृत्यू होणं यावरती कोणालाही विश्वास वाटत नव्हता. त्यामुळे आशिषच्या घरच्यांनी या घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी पोलिसांना केली. पोलिसांनी या घटनेचा शोध घेतला आणि सत्य भलतंच निघालं. अंजलीने जे काही सांगितलं ती अर्धवट माहिती होती, कारण की ती बेशुद्ध झाली होती. त्यानंतर जे घडलं होतं ते सत्य खूप भयंकर होतं. नेमकं अंजली आणि आशिष यांच्याबरोबर काय घडलंय आपण या स्टोरीमधून जाणून घेऊया. 27 वर्ष आशिष हा आपल्या कुटुंबाबरोबर एकत्रित राहत होता. आशिषचं कुटुंब खूप मोठं होतं. घरामध्ये 16 जण होते. आशिषला 4 भाऊ होते, त्यामध्ये तो सर्वात लहान होता, पण चारही भावांपेक्षा खूप हुशार होता. ऑक्टोबर महिन्यामध्ये आशिषला मुलगी बघण्यासाठी घरच्यांची तयारी सुरू झाली. ओळखीमधील पाहुण्यांचंच अंजलीचं स्थळ आलं. दोघांनीही एकमेकांना पसंत केलं आणि 30 ऑक्टोबरला लग्न झालं. लग्नही खूप चांगल्या पद्धतीने झालं. अंजलीचं BCom पर्यंत शिक्षण झालेलं. घरामध्ये 2 मोठे भाऊ, आई वडील, आजी आजोबा, त्यामुळं अंजली घरामध्ये सर्वांचीच लाडकी. इकडे आशिषचं कुटुंबही मोठंच होतं. अंजलीला मोठ्या कुटुंबात राहण्याची सवय होती, त्यामुळे ती सहजपणे त्या कुटुंबामध्ये रमली. सर्व काही व्यवस्थित आणि आनंदात चालू होतं. अगदी 3 दिवसापूर्वीच आशिषला गावामधील शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. अंजलीला नेहमी जेवण केल्यानंतर चालत फिरायला जायची सवय होती. आशिष देखील पत्नी अंजलीबरोबर फिरायला जायचा. 7 तारखेला ही दोघं असेच फिरण्यासाठी गेले, पण घरी आला तो आशिषचा मृतदेह. आशिष, त्याची पत्नी अंजली, त्याचा चुलत भाऊ आणि त्याची पत्नी असे 4 जण जेवण केल्यानंतर बाहेर चालण्यासाठी गेले. नेहमीप्रमाणे चक्कर मारून झाल्यानंतर आशिषचा चुलत भाऊ आणि वहिनी पुन्हा घरी परतले. पण आशिषची पत्नी अंजली म्हणाली, आपण आणखीन थोड्या वेळ चालू. त्या आणखीन थोडं पुढे चालण्यासाठी गेले, पण त्याच्या काही वेळाने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला अंजली आणि आशिष हे दोघंही रस्त्याच्या कडेला पडलेले दिसले. त्या व्यक्तीने आशिषच्या घरच्यांना माहिती दिली. घरचे आले, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी आशिषची तपासणी केली, तेव्हा त्याला मृत घोषित केलं. पण अंजली मात्र बेशुद्ध होती. ती दुसऱ्या दिवशी शुद्धीवरती आली. पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली. पोलीस जेव्हा अंजलीची चौकशी करण्यासाठी आले, तेव्हा अंजलीने सांगितलं, आम्ही जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे फिरायला गेलो. त्यावेळेस एक गाडी अचानक आमच्या पाठीमागून आली, आम्हाला धडक मारली. आम्ही दोघेही खाली पडलो. त्यामधून 4 ते 5 लोक खाली उतरले. आम्हाला दोघांनाही मारहाण करायला सुरुवात केली. फक्त मारहाणच केली नाही, आशिषच्या खिशामधील पैसे, त्याचं पाकिट आणि मोबाईल सर्व काढून घेतलं. एवढंच काय, माझे दागिने सुद्धा त्यांनी काढून घेतले. त्यानंतर पुन्हा मारहाण करून आम्हाला रस्त्याच्या कडेला टाकून ते निघून गेले. पोलिसांनी हिट अँड रन आणि लुटमारीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. एकीकडे आशिषचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. ज्या ठिकाणी आशिष बरोबर मारहाण झाली होती त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन तपासणी केली आणि तिथेच पोलिसांना पहिला क्लू मिळाला. कारण की अंजलीने पोलिसांना सांगितलं होतं त्या दोघांनाही गाडीने उडवलं, पण घटनास्थळी अपघात झाल्याचे कोणतेही पुरावे दिसत नव्हते. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये रोडवरती जे काही CCTV लावलेले आहेत ते सर्व चेक केले. ज्याप्रमाणे अंजली सांगत होती, आम्हाला गाडीने धडक दिली, त्या प्रकारची गाडी CCTV मध्ये कुठेही पोलिसांना दिसत नव्हती. हीच गोष्ट पोलिसांना खटकली आणि पहिला संशय गेला तो अंजलीवरती. इकडे आशिषच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला, त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं, गळा दाबून त्याची हत्या करण्यात आली. याशिवाय पोलिसांना दुसरा क्लू मिळाला, तो म्हणजे अंजलीच्या मोबाईलवरती 1 नंबरने सातत्याने फोन येत होते आणि ते सर्व फोन ज्यावेळेस आशिष अंजलीबरोबर ही घटना घडली त्याच्या अर्ध्या तासा अगोदरपासूनच येत होते. या आधारावरतीच पोलिसांनी अंजलीला चौकशीसाठी बोलवलं. सुरुवातीला अंजलीने एकदम सविस्तर उत्तरं दिली, जेणेकरून त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा संशय जाऊ नये. पण पोलिसांनी जेव्हा वाकडे तिकडे प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा मात्र अंजलीला पोलिसांच्या प्रश्नांचं उत्तरच देता आलं नाही. नेमकं काय घडलं
हे रहस्य उलगडणारं यामध्ये होते दोन पात्र, एक म्हणजे स्वतः अंजली आणि दुसरा म्हणजे तिच्या माहेरी राहणारा संजय नावाचा व्यक्ती. त्याच संजयच्या मोबाईलवरती अंजलीने अनेक वेळा फोन केले होते. त्यामुळे पोलिसांनी संजयला ताब्यात घेतलं, पोलिसांच्या खाक्या दाखवत त्याची चौकशी केली आणि मग उलगडलं संपूर्ण रहस्य. कारण की त्याच संजयने आणखीन 2 मित्रांना बरोबर घेऊन आशिषची हत्या केली होती. पण ही हत्या कोणत्या रागामधून झालेली नव्हती हे पोलिसांच्या लक्षात आलं होतं. संजय आणि अंजली एकाच गावामध्ये राहणारे, एकाच कॉलेजमध्ये शिकणारे, दोघेही दुरून एकाच नात्यामध्ये होते. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. गेल्या 7 वर्षापासून संजय आणि अंजली एकमेकांच्या प्रेमामध्ये होते. संजय हा दिवसा कॉलेज करायचा आणि संध्याकाळी पार्ट टाइम म्हणून वेटरचं काम करायचा. कॉलेज संपल्यानंतर संजय अंजली हे नेहमी भेटायचे. यांच्या या नात्याबद्दल अंजलीच्या घरच्यांना समजलं. त्यावेळेस अंजलीने घरच्यांना सांगितलं, मला लग्न करायचं ते संजय बरोबरच. अंजलीच्या घरच्यांना मात्र ही गोष्ट मान्य नव्हती. म्हणूनच तर अंजलीसाठी आशिषचं स्थळ पाहिलं आणि त्याच्याबरोबर लग्न लावून दिलं. अंजलीच्या घरच्यांनी तिच्या प्रेम प्रकरणाबद्दल कुठेही सांगितलं नाही. इकडे घरच्यांची इच्छा म्हणून अंजलीने आशिष बरोबर लग्न केलं. लग्न झाल्यानंतर अंजलीने आशिषला एक विनंती केली, मला पुढे शिकायचं आहे, तेही मी ज्या कॉलेजमधून शिकते तिथेच ॲडमिशन घ्यायचं आहे. पण आशिषने मात्र या गोष्टीला विरोध केला. यावर अंजली प्रचंड नाराज झाली होती. तिने आणखीन 2-3 वेळेस आशिषला पुन्हा विचारलं, तरी देखील आशिषने नकार दिला. अंजलीला आशिषच्या या गोष्टीचा प्रचंड राग होता, पण तिने कुठेही चेहऱ्यावरती दाखवला नाही. त्यामुळे अंजलीने दुसरा प्लॅन केला. घरच्यांची आठवण येते म्हणून ती माहेरी गेली. तिकडे जाऊन ती संजयला भेटली. संजयला सांगितलं, मला इकडच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येणार नाही, आपल्याला भेटता येणार नाही, बोलता येणार नाही. या गोष्टीचा राग दोघांनाही होता, अंजलीलाही होता आणि संजयलाही होता. त्यामुळे दोघांनीही आशिषला कायमचं संपवण्याचा प्लॅन केला. आशिषच्या हत्येची प्लॅनिंग अंजलीने 20 दिवसापासूनच केली होती. त्यामुळे तिने आशिषला रात्री जेवण केल्यानंतर बाहेर चालण्याची सवय लावली होती, जेणेकरून घरातील कोणत्याही व्यक्तीला संशय येणार नाही. ज्या दिवशी ही घटना घडणार होती त्या दिवशी अंजली यांच्याबरोबर आशिषचा चुलत भाऊ आणि त्याची पत्नी देखील होती. त्यावेळेस तिला वाटलं आपला प्लॅन आता फसला. पण जेव्हा आशिषचा चुलत भाऊ आणि वहिनी पुन्हा घरी गेली तेव्हा अंजली आशिषला म्हणाली, आपण आणखीन थोड्या वेळ चालू. ठरलेल्या प्लॅनिंग ठिकाणी आल्यानंतर अंजलीने इशारा केला. इशारा केल्यानंतर संजय आणि त्याचे 2 मित्र अगोदरच तिथे दबा धरून बसले होते. तिघांनीही आशिषच्या डोक्यामध्ये लाकडी दांडकेने मारहाण करायला सुरुवात केली. यामध्ये आशिष जखमी झाला, पण त्याचा जीव गेला नव्हता. त्यामुळे संजयने गळ्यातील मफलर काढली आणि त्याने आशिषचा गळा दाबला आणि तिथेच आशिषचा जीव गेला. त्यानंतर अंजलीचा दुसरा प्लॅन होता, हे सर्व चोरीच्या प्रकरणातून झालंय असं दाखवायचं. म्हणून स्वतःकडचे दागिने, आशिषचा मोबाईल, पाकिट सर्व संजय जवळ दिले आणि स्वतः अंजली संजयच्या बाजूला झोपून राहिली, जेणेकरून पाहणाऱ्याला वाटेल दोघंही बेशुद्ध पडलेले आहेत. अंजली आणि तिच्या प्रियकराने पूर्ण प्लॅनिंग तर केला, पण पोलिसांसमोर हा प्लॅन टिकू शकला नाही.